आज करणार मी पालक पनीर. त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेला पालक ह्या 2 कप आणि अजून काय काय लागणार आहे ते बघू. 1 वाटी पनीर घेतले. 10 ते 15 काजू पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आधीच. कोथिंबीर, छोटे छोटे 2 कांदे चिरून घेतले. 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि हा कच्चा मसाला 1 चमचा, जिरे 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा कसुरी मेथी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मीठ. फ्रेश क्रीम किंवा तुम्ही 2 ते 3 चमचे अशी मलाई घेऊ शकता, ती पण टाकणार आहे आपण. सगळ्यात आधी आता आपण पाणी गरम करून घेऊ आणि त्यात हा पालक 1 ते 2 मिनिटं छान उकळून घ्यायचा. पाणी आता आपलं उकळलेलं आहे छान. त्यात आता पालक टाकून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनिटं याला उकळून घ्यायचं छान. पालक आता आपला उकळलेला आहे. आता हा थंड पाण्यामध्ये याला टाकायचं म्हणजे ह्याची कुकिंग प्रोसेस थांबते. कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची. आता आपण टोमॅटो हे बारीक 2 घेतलेले, त्यातच घ्यायचा आहे लसूण, अद्रक हे बारीक वाटून घ्यायचं. भाजीसाठी लागेल तेवढं तेल घ्यायचं आपण. तेलातच टाकायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 सुकी मिरची, लाल मिरची, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनापूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी. हे छान फ्राय करून घ्यायचं. आपली वाटलेली पेस्ट यातच टाकून घ्यायची सगळी आणि छान परतून घ्यायची. आपला मसाला फ्राय होतोय तोपर्यंत आपण हे काजूची पेस्ट करून घ्यायची आणि पाण्यासहितच बारीक करायची. आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. ही आता आपण काजूची पेस्ट केली आहे ना, ती यातच टाकून घ्यायची सगळी. आता हे पण छान फ्राय करून घ्यायचं काजूची पेस्ट. तुम्ही या जागी इथं अर्धा कप दही पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं दही. आपला मसाला फ्राय होतोय तोपर्यंत पालक बारीक करून घेऊ आपण, पेस्ट करून घेऊ पालक. दोन ते 3 हिरव्या मिरच्या पालकमध्येच टाकून घ्यायची. कोथिंबीर पण पालकाबरोबरच बारीक करून घ्यायची. मसाला आपला छान फ्राय झालेला आहे, त्याला तेल पण छान सुटलेलं आहे. आता ही पालकाची जी ग्रेव्ही केली आपण ती ह्याच्यातच टाकून देऊ. ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची या मसाल्यामध्ये. आणि 1-5 मिनिटं हे शिजून घ्यायचं आहे छान. आपली भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. 2 कप पीठ, 1 चमचा काळे तिळे, 1 चमचा कसुरी मेथी,
अर्धा चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मळून झालं. आपली भाजी छान शिजलेली आहे, तिला तेल पण छान सुटले बघा, खाली लागले नाही, काही नाही, मस्त झाली. आता त्यात पनीर आणि आपण मलाई टाकायची. हे आपण 1 कप पनीर घेतले मी, आता ते टाकते याच्यात. तुम्ही पनीर तळून पण टाकू शकता, मी असंच टाकणार आहे. आणि 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचे आपण. मिक्स करून घ्यायचं. पनीर टाकल्यावर जास्त भाजी शिजवायची नाही, 1-2-3 मिनिटं शिजवायची फक्त. ही 2 ते 3 चमचे मी मलाई घेतली आहे. फ्रेश क्रीम पण टाकू शकता, तीच फेटून घेतली आहे मी मलाई, सगळी टाकून घ्यायची याच्यात. एकदम मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं याच्यावर. 1-2-3 मिनिटात ठेवायचं. आपली भाजी छान झालेली आहे. ह्याला किती छान तेल आलेलं आहे बघा, आणि वास पण खूपच सुंदर येतोय भाजीचा. आपल्या भाजीला तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता, जिरे आणि लसूण टाकून, पण मी मलाई जास्त टाकल्यामुळे त्याची काही गरज नाही वाटत आहे. हे बघा, अशी पण खूपच छान झालेली.